काका आपला परिचय द्या, नाव सांगा. रावसाहेब सखाराम उचके, बरं. पत्ता गजानन कॉलनी, औरंगाबाद, गारखेडा परिसर. छत्रपती संभाजीनगर. हां. बर. आपल्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचे हे जे एमिरेज डिटॉक्स आहेत, तर हे आपण कोणाला वापरलं बरं? नाताला वापरले आमच्या. तुमच्या नाताला वापरलं. काय नाव नाताचं? आशिष. आशिष. बरं. आशिषला काय त्रास होता बरं? किती वर्षाचा आहे तो? तो आता 13 वर्षाचा आहे. 13 वर्षाचा आहे, म्हणजे साधारण 7वी 6वी 7वी मध्ये नाही, 9वीला आहे आता. 9वीला आहे. बरं. मग त्याला काय त्रास होता बरं तब्येतीचा? त्याला म्हणजे हमेशा म्हणजे त्याला थकवा यायचा. थकवा यायचा. थकवा येत होता, सर्दी पडसं नेहमी चालूच होतं. बरं बरं. आणि मग डॉक्टरकडे आम्ही चेक केलं त्याला. अच्छा. 2-3 जागेवर चेक केलं मी त्याला, तर डॉक्टरनी सांगितलं की मला याला दम्याचा असर होऊ शकतोय. बालदमा होण्याचे चान्सेस आहेत. आहे. सुरुवात होती. सुरुवात आहे. बर. साधारण किती दिवस खोकला होता त्याला, असा धाप लागणे किंवा खोकला सर्दी? जवळजवळ 1 वर्षापासून होता. 1 वर्षापासून. बर. तर मी त्याला बऱ्याच जागेवर म्हणजे मी कोशिश करत होतो, तर त्याला तर असं हे झालं नाही. मी कोण्या बी दवाखान्यात दाखल पहिला प्रश्न मी डॉक्टरला हीच विचारी बर. किंवा याला दम्याचा असर सांगते डॉक्टर साहेब, काय करू मी याला, काय करता येईल? हा काय हा. करता येईल असं म्हणजे विचारत होतो मी. बर मला कुठं चेन पडला, एक बार ओपन झाल्याच्या नंतर चेन नाही पडलं. बर बर. म्हणजे तुम्हाला माहित पडलं की बा आपल्या नाताला दमा आहे, दमा आहे. आणि त्यासाठी तुम्ही अलग अलग दवाखान्यांमध्ये नेले. नेटकंच 1 वर्षापासून सुरुवात. लागत होता त्याला. बर बर. आता कशाला बी कुंकुना पळत आला तिकून की मग लगे घाम यायचा, धाप सर लागायची. म्हणजे एकदम असा जेवायचा लगे लटलट कापायचा. बर बर. मला म्हणायचं की बाबा पहा ना मला कसा घाम आलाय. हा. पुन्हा म्हणायचं की बाबा थकवा लई येतोय मला. बर. म्हणजे तो पंखा फास्ट केल्याशिवाय जेवतच नव्हता. अच्छा, म्हणजे त्याला घाम यायचा बा, पंखा घाम फास्ट यायचा. केला का मग हो. थोडं शांत होईस तर. बस एक 10-15 मिनिटं ते उरखायचा. बरं. नंतर तिथून पुढे जेवायला बसायचो. त्याचे प्रॉब्लेम मला सांगायचा. मी म्हणजे आता काय करू बेटा, मी मस्त प्रयत्न करतो तुझ्यासाठी. बरोबर. असं मी म्हणजे म्हणजे तुम्ही पण अडचणीत आले होते की बा काय करा आता काय करावं नातासाठी. नेमकं आज हे एवढी सवय नाही त्याचं. हा. त्याला जर असा प्रश्न आहे पुढं तर बरोबर. म्हणजे आमच्या मेवण्याला होता पहिला एकदा माझ्या बायकोच्या भावाला. बर तर तो म्हणजे असं त्याला आबाळ गिवाळ फिरायला लागलं की त्रास व्हायचा. बर. आता ते कसं आहे, आमचा मुलगा वारून 1 वर्ष झालं, त्याचे वडील अच्छा अच्छा. बर आता 1-1.5 वर्ष झाले का हो बर साहेब? बर बर. हा, 1.5 वर्ष आले वडील वारले हा, त्याचे. त्याचे वडील वारले. हा, आता मग बघणार कोणीच नाही तुम्हीच बघत घरामध्ये. होते सगळे. अच्छा. आता आम्ही दोघं नवरा बायको, मला 3 मुलं होते, 2च आहेत आता. बर. तर कोण कोणाचं असते शेवटी. बरोबर बरोबर. आता मग आजीत आम्ही दोघं जण, तर आम्ही आमच्या तुम्हीच त्याचं पालन पोषण आता करता व. आम्ही सध्या चालू आहे त्याचं शाळा, बर. शिक्षण, ट्युशन, अच्छा. काही जे असेल ते. मग आपल्या हातात त्याच्यातून मग मी माझ्या हातात मी म्हणलो बाबा आपण आहेत तोपर्यंत या लेकराला बघावं लागेल. बरगावं लागेल. बरोबर. आणि नंतर पुढे चालून कोण बघन याला. अच्छा. आणि म्हणून म्हणून मी याच्यासाठी यांना घेत होतो जास्त. अच्छा. असं एक दिवशी आमचा विषय झाला काळेसाहेबाचा माझा. अच्छा अच्छा. तर काळेसाहेब म्हणले की मामा आपल्या पैसे औषध आहे आणि धन्वंतरी कंपनी. धन्वंतरी हे कंपनी. आपल्या हातामध्ये जे इम्युनिटी आणि डिटॉक्स आहे, हो. आपल्याला काळे साहेबांनी सांगितलं. हे काळेसाहेबांनी मदन सांगितलं. काळे साहेब. हो. हा, हे मदन काळे साहेब छत्रपती संभाजीनगर इथं आहेत, आपल्या टीम मध्ये काम करतात. हा, तर हे आणि मी यांनी मला- सांगितलं तुम्हाला हे की मी बा- सांगितलं मला. मग सांगितलं लगेच विश्वास बसला का मी तुमचा? लगेच विश्वास ना, ते मला म्हणजे असं 100% ते मला म्हणले नाही खात्री कुणाला दिली. दिलं, तुमचे पैसे वापस देईल म्हणले मला. बरं बरं, ठीक म्हणजे आहे. इथपर्यंत मला बोलले. हा, की घ्या बुवा तुम्ही, घ्या बाबा. नाही फरक पडला नाही तर बघू मला आपण. कसं आहे, हा. बाहेरल्या औषधावर मी भरोसा ठेवतच नाही. बरोबर. लोक बरेचसे खपीत होतं. हा हा. तर नाही गुणाला तर पुन्हा काय करतात आपल्याला. बरोबर आणि हे बरोबर. आपल्या आजूबाजूलाच आहेत ना, म्हणजे जवळच बाजूला आहे आहेत. तुमचं आणि त्यांचं शॉप जवळ जवळ आहे, जवळच त्यामुळे आहे. त्यांच्यावर त्याच्यामुळे तुम्ही मग विश्वास मी ठेवला. म्हणलं की विश्वास आपण ठेवायलाच पाहिजे. बरोबर. बघू आपण. ते मला म्हणले नाही गुणाला तर मी पैसे वापस देईन तुमचे. बरं, साधारण किती दिवस झाले बरं आपण औषध देत आहो याला? मला याला जवळजवळ 2-2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. 2 वेळा घेतलं तुम्ही औषध? नाही, एकच वेळ दिला. एकच वेळा घेतलं, हो. पण 2-2.5 महिने गेलं का? हो. काळे साहेब यांना काय काय दिलं आपण? इमोरिच डिटॉक्सिफाय आणि सीतोफलादी चूर्ण. बर. यांना एमिरिज डिटॉक्सिफाय आणि सीतोफलादी चूर्ण ह्या 3 गोष्टी दिल्या आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या व्यवस्थित मी नाताला त्याला दिल्या. दिले ते. 2-2.5 ते महिने डोस. सांगितल्याप्रमाणे मी आणि दिल्या. एका डोस मध्ये तुम्हाला आता किती टक्के फरक आहे बरं? मला जवळजवळ नाही म्हणलं तर 80-90% फरक 80-90% फरक. आता त्याला हो. घाम येणं, धाप येणं काहीच नाही, काहीच नाही, एकदम लगेच हो. आता दनाट सायकल चालवतो तो. एकदम बरोबर. चालतो. आणि जेवण पण व्यवस्थित करतोय. जेवण पण व्यवस्थित हा, आहे. फक्त एवढाच आहे की तो भातच खातोय दिसता. बर 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 बर. त्याला ती आता म्हणजे- सवय बदलावं लागेल तुम्हाला, बदलायची हळूहळू सवय सवय बदलावं लागेल. पण ते ऐकत नाही ना. बरोबर. त्याला ते नाही जर दुपारी काही झालं की तो उपाशी राहतो डायरेक्ट. अच्छा अच्छा. संध्याकाळी खातो खिचडी. बरं बरं.
असं आपण त्याच्याशी वैयक्तिक बोलू त्या विषयावरती आणि हां. तो पण प्रॉब्लेम तुम्हाला आम्ही सॉल्व्ह करून देऊ. तर हे एमिरेज डिटॉक्स आणि सीतोपलादी या धन्वंतरी कंपनीच्या औषधाचा आपल्याला पूर्णपणे एकदम समाधानकारक मला रिझल्ट मिळाला. समाधान झालं याचं. इतर जे पालक आहेत हो. ज्यांचे मुलं नेहमी सर्दी खोकला, 100% कारण आता त्यांनी पण वापर करावा ह्या गोष्टीचा. हा सांगितल्याबरोबर मी तर भरोसा ठेवलाय. Yes, आता yes. मला पण गुण आलाय. बरोबर बरोबर. आलाय म्हणून शिरीज मी पण म्हणतोय. आणि की बाबा कोणी तुम्ही एमिरेज कंटिन्यू करणार त्याला, बरोबर? हो. कंटिन्यू करा हो ना. जेणेकरून पुन्हा थोडा- त्रास होणार नाही त्याला. मागं पुढं थोडा गॅप हो जाईल हो, पण हो. मी करीन त्याला. करा करा असं आहे. कंटिन्यू करा. आणि हे काळे साहेब आहेत आपले, काळे साहेबांच्या माध्यमातून सरांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि फार मोठ्या अडचणीतून ते सुटले. सुटले. तर तुम्ही समाधानकारक आहे. समाधान करा. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद सर, हो. धन्यवाद धन्यवाद.